नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द Vienna व्हाइब्स. vibes. अगेन पिंजऱ्यातली पाखरं बाहेर निघाली आणि आम्ही परत आलोय फिरायला. सॅटर्डे संडे म्हणजे आमचा फिरायचाच दिवस असतो. सो गेस करा आम्ही कुठे आहे आता? अलिबाग मध्ये. तर हा आहे अलिबागचा सेलेस्ट विला, ससावणे बीचच्या अगदी जवळ आहे. म्हणजे जस्ट त्याच्या पाठी ससावणे बीच आहे. तर पुढे अजून विला बघूया कसा आहे. चला. तर इतका मस्त व्ह्यू आहे या विलाचा. तुम्ही बघू शकता हा आहे पूल. तर आणि 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 इकडे 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 इथे मस्त आराम करता येईल निवांत. आणि शेजारीच अजून एक आहे तो तिकडे समोर दिसतोय. इथे आणि रात्रीचा व्ह्यू अजून भारी येईल, तो पण आपण दाखवू. लाईट्स वगैरे इथे मस्त लाईट्स आहे. वगैरे मस्त लागतील, तो सुद्धा व्ह्यू आम्ही दाखवू. रात्रीचा एक नंबर विला आहे. इथे झुला सुद्धा आहे. शांत कोणते असे वयोवृद्ध वगैरे किंवा कोणी आपणही असो. आपण पण बसूया. माझी बायको म्हातारी आहे. बघा मला म्हातारी म्हणतोय. मस्त इथं शांत शांत. चिमण्यांचे आवाज, तुम्हाला फक्त चिमण्यांचेच आवाज पाहिजे असतात. तेच बरे वाटतं. हा. ते गाड्यांचे आवाज ऐकून ऐकून वैतागलेले आहेत यार. काय व्ह्यू आहे. 8-10 लोक आरामात इथे राहू शकतात. आणि बरं तुम्ही सुद्धा हा. प्लॅन करत असणार तर ह्या विलाचं नाव आहे सेलेस्ट विला. आणि इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर एक बीच आहे, ससावणे ससावणे बीच. आणि 3 BHK विला आहे हा. हार्डली आम्हाला 2.5-3 तास लागले मुंबईवरून इथे यायला. जास्त काही लांब नाहीये. मुंबई गोवा हायवेवरून डायरेक्टली इथे येऊ शकतात. तर तुम्ही सुद्धा प्लॅन करत असेल तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा. यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवू या विल्यामध्ये नेमकं काय काय आहे. पूर्ण त्याचं टूर करू एक प्रकारची तुम्हाला. ठीक आहे, बघा. हा आहे या विलाचा मोठासा स्विमिंग पूल. आणि कुठे चालली आहे, का चालली आहे तिकडे? ई बाबा काय दिसलेला. ते फूल तोडते, आता कानावर लावेल. माहिती आता. हे बघा बेडरूम्स. इथे 2 वरती बेडरूम आहे आणि एक खाली आहे. तर इतका मस्त बेडरूम आहे हा, खूप मोठा. इझिली एक फॅमिली इथे असू राहू शकते. आणि ही आहे बाल्कनी. या बाल्कनीमधून बाहेर इतकं मस्त व्ह्यू येतं आणि यांना इथे लागलेलं आहे. कुठे लागलं काय माहिती. आणि मस्त बाहेर व्ह्यू दिसतोय. इथे शेजारी एक टेरेस पण आहे. हे बघा इथे टेरेस आहे हा. वरती एक टेरेस आहे आणि समोर असं एक व्ह्यू दिसतो. आणि हा आहे सेकंड रूम. सेम आहे दोन्ही रूम. पण याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे आहे बाथटब. तुम्ही रिलॅक्स होऊ शकता, पीसफुल माइंड करू शकता. ओव्हरऑल हा विला खूप छान आहे. 3 BHK विला आहे. एक फॅमिलीसोबत, आपल्या सगळ्या फॅमिलीसोबत आपण इथे येऊ शकतो. आणि मला तर हा विला खूप जास्त आवडला आहे. आणि हा समोर एक मिरर आणि मुलींसाठी तर खूपच भारी फोटोशूट वगैरे सारख्या सारख्या सेल्फीज तर काढू शकतो. हे बघा आम्ही काय चाळे करतोय. आणि हा आहे त्यांचा हॉल. एकदम घरच्यासारखा सोफा प्लस TV सगळं. आणि सकाळी उठल्या उठल्या असा नाश्ता दिला त्यांनी आम्हाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही तुम्हाला हा विला दाखवला आहे. याच्या आसपास बीच आहे, खूप सुंदर ससावणे बीच आहे. आणि एवढा रिकामा बीच, काही गर्दी नाही, काहीच नाही. विलामध्ये पूल आहे, इंडोर गेम्स आहे खेळण्यासाठी, कॅरम आहे, दुसरे बरेच गेम्स आहेत. आणि बोनस पॉईंट म्हणजे यांची हॉस्पिटॅलिटी, जे ज्या पद्धतीने ते गेस्टला ठेवतात तिकडे वागवतात. दुसरी गोष्ट की बोला तुम्ही पण काय जेवण. जेवण तर दुसरी गोष्ट पर्यंत ते असं त्याच्या बीचवर डायरेक्ट पोहोचली. तिथे कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो. इतके भारी फोटो आले, इतके मस्त फोटोशूट आणि व्हिडिओज. बघा तुम्ही इंस्टावर नक्की बघा. मी तर खूप खुश आहे. आईंचं जेवणाला जी टेस्ट आहे बेस्ट.
एकदम बेस्ट. हिला आवडली म्हणजे विचार करा. घरगुती जेवण असं वाटलंच नाही की आपण कुठे असं बाहेर आलोय. विला पण आपल्या घरच्यासारखा आहे, एकदम बंगलो टाईप असा आहे. 3 BHK पूर्ण विला, पूर्णच घर आपलंच. असं कुठे बाहेर गेलं बाथटब इन्क्लुडेड. इन्क्लुडेड आहे. कुठे बाहेर गेल्यावर असं कसं तुम्ही ह्याच रूम पर्यंत राहा, त्याच रूम पर्यंत राहा, पण इथे पूर्ण आपणच फिरू शकतो. जिथे पाहू तिथे जाऊ शकतो. पूल मध्ये मजा आली, गेम्स खेळतात. गेम्स वगैरे खेळले, मजा आली. म्हणजे येस. ओव्हरऑल पूर्ण एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे. आणि तुम्हाला अजून त्याच्याबद्दल काही एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आम्हाला इंस्टाग्रामवरती कनेक्ट करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच भेटेल. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.